वसई पोलिसांनी 3 पोलीस हवालदारांना अटक केलेली आहे। या 3 पोलीस हवालदारांनी जे आहे ती एक आरोपीला जेलमधून पळून जाण्यास मदत केली होती आणि या प्रकरणी 5 जणांना अटक केलेली आहे। याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे ज्या 3 पोलिसांना अटक केलेले आहे त्यांच्या मोबाईलमध्ये जीपेमधून 5-5 हजार रुपये मागील 8 दिवसात असे 45,000 रुपये जे आरोपी आणि आरोपीच्या फॅमिलीकडून जे आहेत की पोलिसांना तपासामध्ये सापडलेले आहेत। प्रकरण असं आहे की 16 वर्षांनंतर जो तपास चालू होता एका मर्डरच्या कोळचा 16 वर्षांनंतर क्राईम ब्रँच युनिट 3 ने एका आरोपीला पकडलं होतं। म्हणजे 16 वर्षापूर्वी विनोद जयस्वाल यांची नायलॉनच्या दोरीने हातपाय बांधून गळा दाबून हत्या करण्यात आली होती आणि त्यावेळेला फक्त एक आरोपी अटक करण्यात आला होता आणि बाकी सर्व फरार होते। याच्यानंतर 16 वर्षांनंतर क्राईम ब्रँचची युनिट जी आहे ती कामाला लागली आणि 6 महिन्यापासून हे आरोपीच्या मागावर होते आणि त्या धर्मेंद्र सोनी आणि किरण सोनी या दोघांना MP वरून या लोकांनी अटक केली होती आणि या दोघांना अटक करून यांनी नालासोपारा पोलीस स्टेशन ताब्यामध्ये दिलं होतं आणि नालासोपारा पोलिसांनी तपास केल्यानंतर विनोद सोनी याला अटक करण्यात केली होती आणि विनोद सोनी याला अटक केल्यानंतर त्याला वसई न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि ते वसई न्यायालयात आणल्यानंतर त्याला जे पकडण्याची म्हणजे त्याला न्यायालयात आणण्याची जबाबदारी एकनाथ तळपडे, प्रशांत राठोड आणि वसीम शेख या 3 हवालदारांवर होती आणि त्या 3 हवालदारांवर जबाबदारी असताना वसई कोर्टाची मोठी पिंजऱ्याची गाडी असते त्या तिथे आले असताना याच्या बेड्या थोड्या काढल्या आणि लघुशंकेला जाण्याचा बहाणा त्याला करायला सांगितला आणि त्याच्यातून तावडीतून हा विनोद सोनी हा फरार झाला आणि या प्रकरणी वसई पोलिसांनी एकनाथ तळपडे पोलीस हवालदार, प्रशांत राठोड हे देखील पोलीस शिपाई आहेत आणि वसीम शेख हे पोलीस शिपाई यांना अटक केलेली आहे आणि यासोबत जो आरोपी फरार झालेला आहे त्याची पत्नी साक्षी सोनी आणि मुलगा अतुल सोनी याला देखील अरेस्ट केलेले आहे। कारण पळून जायला ह्या दोघांनी त्याच्या आरोपीच्या बायकोने आणि मुलाने ही मदत केली होती आणि विशेष म्हणजे अधिक तपासामध्ये जे आहेत की आरोपीकडून पळून जाऊन लावण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते त्याचा पुरावा आहे आणि हे पैसे जीपेच्या माध्यमातून त्यांनी घेतले होते। 5-5 हजार असे करून 45,000 रुपये मागील 8 दिवसात घेतले होते। त्यामुळे पोलिसांचा जे आहे की संशय प्रबळ झालेला आहे की पैसे घेऊनच या आरोपीला सोडलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी या 3ही पोलीस दलांना अटक केलेत आहे। एकीकडे पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा की पोलीस लवकरात लवकर आरोपीला अटक करतात, परंतु अशा प्रकारचे जे पोलीस कॉन्स्टेबल असतील की आरोपीला पैसे घेऊन पळून जाण्यास मदत करत असतील तर यांना पोलीस दलात राहण्याचा अधिकार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। एकीकडे 16 वर्षांनंतर एखाद्या मर्डरमधल्या आरोपीला न्याय मिळाला जातो। गुन्हे प्रकटीकरण शाखा 3 म्हणजे क्राईम ब्रँच युनिट शाखा 3 ने 6 महिन्यापासून जंग पछाडून आरोपीला उचलून आणायचं, आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करायचं आणि तेच पोलीस जे आहेत की केवळ थोड्याशा पैशापोटी जे आहेत की अशा आरोपीला पळून जायला मदत करतात। आता पोलिसांनी ठाम विश्वास दर्शवलेला आहे की लवकरात लवकर जे आहेत की आम्ही जो फरार आरोपी आहे त्याला अटक करू, कारण या गुन्ह्यामुळे पोलिसांची प्रतिमा कुठेतरी मलिन झालेली आहे आणि ती पुसून टाकण्यासाठी पोलिसांची मोठी फौज जी आहे ही कामाला लागलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हा आरोपी कधी अटक होतोय ते आता पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।